प्रथमतः भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. भारत हा उत्सवप्रिय देश आहे असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण उत्सव साजरे करत आलेलो आहोत. आता आपण लोकशाही सुद्धा उत्सव करू लागलेला आहोत. चांगली गोष्ट आहे, पण हे माध्यम आहे आपण एकत्र येण्याचं. आपण सर्वांना एकत्र दोन माणसांनी आणले, आदरणीय महेशजी भागवत, आमच्या आदरणीय गुरुवर्य पारसे सर. दोन आयोजकांचे मी आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिली. या प्रसंगी अनेक ज्येष्ठ साहेब आहेत, नारायणराव भागवत सर आहेत, त्यांचे मी आता सगळा इतिहास पाहिला, ऐकला, मला फार भरून आलं की असे तरुण असतात. सावंत आहेत, धम्माजी आहेत, तोरमलेसरी आहेत, उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी. संविधानाला बोलत असताना मी गेली 25 वर्ष बोलतो. आज मला असं या सगळं वातावरण पाहत असताना, लोकशाहीकडे मी आज पाहत असताना 75 वर्ष उलटून गेली आहे, 76वं वर्ष चालू आहे, आणि आज मी एक संविधानाचा अभ्यासक, एक भारतीय नागरिक कोणत्या भावना व्यक्त करतोय? मला तुमच्याशी कोणता संवाद करायचा आहे? तसं पाहिजे कोणता प्रेमीचा संवाद करायचा नाहीये. मला पुन्हा एकदा बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला जे संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं होतं, त्या भाषणाची आठवण येते. आणि ते भाषण आज तंतोतंत पुन्हा लागू होते. ही गोष्ट चांगली नाही. म्हणजे 75 वर्ष उलटून गेल्यानंतर बाबासाहेबांचं तेच भाषण मी तुम्हाला भाषण स्वरूपात तुमच्याशी बोलतो. पण त्यांनी जी मतं व्यक्त केली तीच पुन्हा मला तुम्हाला मतं व्यक्त करावीशी वाटताय, ही चांगली गोष्ट नाही. त्याचा अर्थ काय? 75 वर्षात आम्ही काहीही मोठा प्रवास केलेला नाही. मी सगळ्यांना विनंती करेन की तुमच्या प्रत्येकाला मोबाईल आहे, ते भाषण सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. त्या बाबासाहेब काय सांगतायत, घटना कशी तयार झाली ह्याचं बोलतच आहे, पण ते चिंताग्रस्त आहे. ते म्हणजे की 26 जानेवारी 1950 ला तुम्ही स्वतंत्र होणार आहात, पण मला चिंता वाटते आहे, मला भीती वाटते आहे की हे जे स्वातंत्र्य आपण मिळवलंय हे पुन्हा आपण गमावून बसू का? हे पुन्हा आपण गमावून बसू का? असं बाबासाहेबांना काय वाटतंय? मी घटना लिहिणारा माणूस घटनेच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणतोय की हे स्वातंत्र्य आपण गमावून बसू काय? म्हणजे ही घटना आपण गमावून बसू काय? कशामुळे त्यांना असं वाटतं? त्यांनी कारण दिली आहे आणि उपाय तो सांगितले, आणि तेच कारण तेच उपाय मी तुमच्याशी बोलणार आहे, आणि ते आहे तसं लागू. ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणजे 75 वर्ष प्रवास केला नाही म्हणजे काय? भारताला राष्ट्र बनवण्याच्या मार्गाने आपण एवढा प्रवास केला नाही जेवढा बाबासाहेबांना अपेक्षित होता, संविधानाला अपेक्षित होता. बघा, त्या संबंधी बाबासाहेब फार छान बोलतायत. त्यामुळे एक सगळ्यात मोठं मला भीती काय वाटते ते बेवफाई त्यांनी शब्द वापरला, आणि विश्वासघात. त्यांनी आपण आपलं स्वातंत्र्य गमावून बसलो. बाबासाहेबांचे एक वैशिष्ट्य होतं की कोणत्या एखादा मुद्दा मांडत असताना जगात असा कुठला मुद्दा घडला होता का, या संबंधी इतिहास काय आहे, आता वास्तव काय आहे, आणि आपण काय केलं पाहिजे. तर कोणतेही भाषण घ्या, कोणतेही पुस्तक घ्या, अशी मांडणी आहे. पण बाबासाहेब म्हणतात की अगोदर आपलं भारतामध्ये स्वातंत्र्य नव्हतं का? होतं.
मग आम्ही ते का गमावलं? बाबासाहेबांनी 4-5 उदाहरणं दिली. बेईमानी कसं म्हणजे त्यांनी सांगितलं मोहम्मद बिन काशी ज्यानं आक्रमण केलं भारतावर, तेव्हा आपलाच एक सेनापती, लष्करी सेनापती त्यांनी लाच घेतली व तो लढलाच नाही. आपला राजा हा जयचंदाने गौरीला बोलवलं, ये भारतामध्ये, या मार्गे ये, पृथ्वीराजला हरव. आणि त्याला सहाय्य करणारे किती काय राजे. म्हणजे आपण पुढचा काही विचार करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचं संरक्षण करत असताना मराठे सरदार, राजपूत राजे मोगलांकडून लढत होते. बाबासाहेबांनी दिल्ली उठवली. 1857 ला मोठा उठाव झाला. तेव्हा शीख कम्युनिटी गप्प बसली, ती ह्यात सामील झाली नाही. आणि जेव्हा इंग्रजांनी शिखांवर अन्याय अत्याचार चालू केले तेव्हा इतर सगळे लोक शांत बसले. ही बाबासाहेबांना अशी अनेक उदाहरणं देता आली आहेत. मी सातत्याने एक गोष्ट सांगतो की आपल्याला इंग्रजांचा चुकीचा इतिहास शिकवला जातो. घोडा आणि घोडा ही इंग्रजी भीती होती, फक्त पैसे त्याचे फक्त जोडले. पण एक गोष्ट शिकवली जात नाही, इंग्रजांचे राणी 7 समुद्र पार होती, तिकून राज्य करायला होती. ईस्ट इंडिया कंपनी असेल, मालक कुठं होतं इंग्लंडमध्ये, पण एकही सैनिक, एकही अधिकारी आपल्या मालकाची, आपल्या राणीची बेईमान झाला नाही. आणि आमच्याकडे राजा गेला, भावात कसली भांडणं चालू. सरदार गेला, सैन्य पळून जाणार. इतिहास आहे. नुसता झेंडा खाली पडला तरी राजा पळून जायचा. अपशकून म्हणजे आपण का हरलो, असे अनेक कारणे. झेंडा पडला असेल, धक्का लागला असेल, हवा लागला असेल, लढकी जागी, झेंडा पडला. कोणताही इंग्रज अधिकारी, इंग्रज सैनिक आपल्या देशाची कधीही बेईमान झाला नाही. आज अनेक गाड्या पाहिल्या, धातून एक गाडी लिहिलं असतं, आपलेच गद्दार. बरोबर आहे, आपले गद्दार. राजकारण करतो ना, 2 पक्ष होऊ, 2 पक्षातून उभा आहे. पण म्हणजे बाबासाहेब इतिहास सांगताय, आपण स्वातंत्र्य का गमावलं? गद्दारीमुळे. आपला पासून आला नाही शत्रू कोण, आपला कोण, आपलं काय असं का आपण घरात भांडू, पण बाहेरच्या एकत्र लढता आलं पाहिजे. आपण ते कधी केलंच नाही. बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला भीती वाटते की जे स्वातंत्र्य आहे पुन्हा एकदा आपण दबावून बसलो तुला. घटनाकाराला ही भीती वाटणे त्याचा इतिहास असा होता. आणि ते आपल्याकडे लोकशाही देत आहे. कारण का बाबासाहेबांची आता लोकशाहीची सवय नाही का? होती, हजारो वर्षाची. मधल्या टप्प्यामध्ये आपल्याला लोकशाही ही संकल्पना माहिती नाही. त्या अनुषंगाने माणसांनी तिथला कधी विचारच केला नाही. लोकशाहीच्या हे बोले ते अनंत राहावे, चित्ती असावे, समान राहावे, चलते रहो, नो चेंज. आजोबा, तो मुलगा, त्याचा पंतू, सेम वागणं, बोलणं, विचार करणं, कपडे घालणं सुद्धा. आता थोडा बदल होत चाललाय. आमच्याकडे बदलच होत नव्हता, पण बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली आहे, भीती व्यक्त केलेली आहे की बाबांनो, आपण स्वातंत्र्य गमावून बसू. अगोदर गमावून बसलो, बेईमानी केली, धोका दिला आपल्याच माणसाची, म्हणून आम्ही हरलोय. आम्ही कमजोर होतो, लढलोच नाही, लढण्याची क्षमताच नाही असं नव्हतं.
10,000 लोक फौज घेऊन आले आणि 1,00,000 फौजीला हरवले. ऐतिहास आहे, मी सांगत बसत नाही. तो परत वेगळ्या अंगाने जाईल, ते सांगत बसलो तर मी सांगत बसतो ते वेगळ्या अंगाने जाईल. तर पहा, बाबासाहेब फार चांगले बोलताय, म्हणजे हे पुन्हा होऊ नये. आणि त्यांनी भीती व्यक्त केली, तिथली लोकशाही हुकुमशाहीच्या अंगाने जाता कामा नये. अशी भीती त्यांना काय वाटली? तर कारणाशिवाय प्रवासाची व्यक्त करत नाही. म्हणजे भारतामध्ये भक्ती संकल्पना फार आहे, नायक पूजा ही संकल्पना फार आहे. कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवल्याशिवाय बरं पडत नाही. ते म्हणे धर्मामध्ये ही भक्ती नायक पूजा ठीक आहे, धर्मामध्ये ठीक आहे, आत्मिक शुद्धी होते, समाधान वाटतं, ओके. पण लोकशाहीमध्ये, राजकारणामध्ये ही धोकादायक आहे. बाबासाहेब ह्या विरोध नाही. भक्ती धर्मात ओके, राजकारणात, समाजकारणात आमचे साहेब. मग आमच्या साहेबांनी काय केलं विचारायचं नाही. आमच्या साहेबांसंबंधी प्रश्न उपस्थित करायचे नाही. ते आमचे साहेब आहेत, ते आमचे नेते आहेत. आमच्या नेत्याला नाव ठेवायचे नाही, आमच्या नेत्याचा भ्रष्टाचार काढायचा, तो कसा असू द्या, मी त्याच्याशी एक निष्ठा. भक्ती, नायक पूजा. आणि बाबासाहेब म्हणायचे ह्याच्यामुळे आपण हुकुमशाहीकडे जाऊ शकतो. चेहरा लोकशाहीचा, हुकुमशाहीकडे. आणि तुम्हाला मला अशी भीती काय वाटते आहे? कारण म्हणे आपण एका विसंगतीतून जाणार आहोत. बघा, 25 नोव्हेंबर 49 ला काय आहे ते भाषण आहे. ते म्हणतायत 26 जानेवारी 50 ला आपण लोकशाही स्थापन करणार आहोत, गणराज्य स्थापन करणार आहोत, घटना लागू होणार आहे आणि घटनेच्या मार्फत लोकांचं राज्य येणार आहे. पण विसंगती आहे म्हणजे आपल्याला घटनेमध्ये काय आहे? राजकीय समता आहे. कोणती राजकीय समता आहे? एक माणूस एक मत, एक माणूस एक मत. कोणी कुठेही उभं राहू शकतो, त्याचं मूल्य एकच आहे. पण आपल्याकडे सामाजिक आर्थिक समता नाही. बायकोला सुद्धा नवऱ्याचा एवढा दर्जा मिळत नाही. बायकोने नवऱ्याच्या पाया पडायचे, नवऱ्याने बायकोचं पाय. अजूनही त्याला पटत नाही. चांगली गोष्ट आहे, खरं कुणाला पाया पडू नये हे मताचं मी. बाबासाहेब कधी कुणाला पाया पडू देत नव्हते, मारायचे काठीने. तुमचं गाडी मारा, कुणाला पाया पडायचं नाही, मारायचे. पुढचा व्यक्ती कितीही मोठा असू द्या, आपलं स्वातंत्र्य त्याच्या पुढे घाण ठेवायचं नाही. माझा नेता आहे, माझा नायक आहे, त्याला सर्वस्व आपलं देणं धोकादायक आहे. आणि गुरु म्हणणारी माणसं आपल्या चेल्यांच्या महिलांशी कसं वागतात आपण पेपरमध्ये वाचतो, तो आपला विषय नाही. ते लोक गप्प असतात. गुरु आहे, आपला नायक आहे, त्याची माझ्यावर श्रद्धा आहे. बाबासाहेब म्हटले ते तुझं सगळं खरं आहे, पण ते लोकशाहीला याच्यामुळे धोका आहे. आम्ही काय करतोय की त्या नायकालाच मोठं मानतोय आणि त्याच्यापुढे कुणीच मोठं नाहीये. आणि त्याच्यामुळे अंधभक्ती सगळ्यांच्या नाद चाललोय. तो म्हणेल तिकडे, मी कोणत्या पक्षाला बोलत नाही, सगळ्यांना बोलली. अरे वा, तो पक्ष नाही तर इतरांचं काय? आमचे आजोबा या पक्षाचे होते, मी याच पक्षाचा. माझे वडील इकडे मग मी इकडं. असं नाही, असं नाही. 4 व्यक्ती घरातल्या 4 पक्ष असू शकतात, तीच लोकशाही. आमचं घर एक निष्ठ या पक्षाचं लोक नाही.
त्या पक्षाची तुला कोणती तत्वे आवडतात, तुझा देशाप्रती कोणता दृष्टिकोन आहे. नंतर तो राजकीय भान काय. राजकीय भान म्हणजे काय, माझा समाज असा असावा, माझं राज्य असं असावं, माझा देश असा असावा, या संबंधी तुमची मतं, तुमचा दृष्टिकोन, आम्ही काय म्हणतो राजकीय भान. म्हणजे तुमचं राजकीय भान साध्यात रूपांतर करेल असा पक्षाचा अजेंडा आहे का. तू ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचा जाहीरनामा तुला माहित आहे का. आपल्याला गरजच पडत नाही, आपल्याला गरजच पडत नाही. कारण का, तो माणूस साहेब नेता आपला, बस नेता माझ्या आईच्या दहाव्याला आला होता. फोटो बघा, फोटो काढलाय, संपलं. माझ्या मुलाचं ऍडमिशन साहेबाच्या एका फोनवर झालेला आहे, मानला गेला. ती भारतीय लोकशाही. असं काय होतंय, कारण आम्ही भक्तीच्या अनुषंगाने विचार करतोय राजकारणात सुद्धा. भक्ती म्हणजे डोळे बंद करून वागायची ती गोष्ट, पूर्ण श्रद्धा. तिथे तुझं जमत नाही ना. साहेब है तो मुमकिन है, साहेब है तो मुमकिन है. अरे कसं काय मुमकिन आहे, तुला काय आहे, साहेब तुझ्यावरती नाही. आम्ही गमावून बसतो. लोकशाही आम्हाला कशी, आम्ही कसं वागायचं, कसं वर्तन करायचं हे आम्हाला लक्षात येत नाही. 70 वय झाले, 80 वय झाले, पण नो चेंज. त्यांनी कधीही आपल्या नेत्याला प्रश्न विचारला नाही. नगरसेवक आमच्या प्रत्येक कार्यालयाला येतो, पण तू नगरसेवकाला विचारलं का हा रस्ता का झाला नाही. जर कोणी विचारला असेल ना तर त्याला माझा खरंच करा. किती खर्च केला, हे रस्ते खराब आहेत, सगळं खराब आहे, तुझा नेता कारणीभूत आहे. खड्डे आहेत, तुझा नेता कारणीभूत आहे, म्हणजे तू कारणीभूत आहे. विचारत नाही. म्हणजे आम्ही लोकशाही मार्गाने विचार करत नाही. आणि जर आता कोणी विचारलं तर माहिती ना कोण विचारतंय, उमर साहेब का बघा, कार्यकर्ते पाठवले. लोकशाहीचा जिल्हा आहे. असं काय झालं तरी आपण काय वाटतो असं विचारल्यावर, कारण आम्ही ते माइंड सेटअप तयार झालाच नाही लोकांच्या अंगाने. मी यांचं नेतृत्व करतोय, यांच्या भल्यासाठी यांनी मला निवडून दिलेलं आहे, व मला इथं विधायक काम करायचे आहे. एवढा प्रचंड पैसा गेला कुठं विचारत आपण, तुम्हाला काही वाटतच नाही. कारण का आम्ही त्या अंगाने इकडे पाहतच नाही. चुंबन आम्ही आमचं मत विकतो, हा 1000 म्हणतोय तो 2 मग 2 वाला, त्याच्यावर विश्वास नाही. बाकी शपथ घे, मतदान केलं का दाखव, ते बरं झालं ते पावते घेत नाही. आता निमे पैसे पक्ती दाखवल्यानंतर असं नाही आणि पावती गोळा करून ठेवते. विचित्र होत चालले सगळं. काय विचित्र झालं, कारण हे आम्ही अभ्यासक्रमातून भाषणातून सांगितलंच नाही. ह्याला काय शिक्षित वर्ग पाहिजे असं काही नाही. म्हणजे मतदार सगळ्या शिक्षित आणि नेता अडाणी. ही विचित्र संकल्पना का आली, हे विचित्र फळ का आले, त्याला कारण आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. या शिक्षक वर्ग माझ्या सहित सगळ्या दोषी आहेत. आम्ही लोकांना सांगितलंच नाही, आम्ही या अंगाने बोललोच नाही. आता बोललो पाहिजे, आता बोललो पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतायत की आपण एका विचित्र परिस्थितीत चाललेलो आहोत. कारण का आपण घटना ही समतावादी आहे व समाजामध्ये विषमता पाळणे हीच काय आहे, धर्म आहे. म्हणून ते म्हणतायत की भारत हा राष्ट्र होईल का या संबंधी मला शंका आहे.
भारत राष्ट्र नाही. कोणी काय म्हणतो फक्त भारत देश नाही का? देश संकल्पना वेगळी, राष्ट्र संकल्पना वेगळी. राष्ट्र म्हणजे काय? त्याचे आचार विचार व्यवहार एकसारखे असतात, त्याला म्हणायचं राष्ट्र. तुम्ही तर बसलाय, तुम्ही घोळकाय. समाज नाही, घोळकाय वेगवेगळ्या जातींचा. तुमचे आचार विचार व्यवहार वेगळे आहेत, तुमचे रूढी परंपरा वेगळे आहेत. तुम्ही मित्र मानता, पाहुणे मानणार तयार होणार नाही. तुम्ही काय झाले? घोळका झाला. समाज नाही. एक भाषिक समाज असेल, मराठी माणूस, एक भाषिक समाज. पण राष्ट्राच्या अंगाने किंवा मी एक आहोत का? नाही. बाबासाहेब म्हणतात की हा अनेक हजारो जातीमध्ये वाटलेला समूह स्वातंत्र्य समता बंधुभाव या अंगाने वागेल का? प्रश्न आहे. स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव आम्ही सांगितलं. स्वातंत्र्य कायचा, समता कशाची, बंधुभाव कशाचा, आता आम्ही बोलू मध्ये. आम्ही इतरांचं स्वातंत्र्य मान्य करू का? आम्ही आमच्या घरातल्याच काय लोकांना व्यक्ती म्हणून मानत नाही. स्त्रियांना कोणी किंमत नव्हती घरामध्ये. ती व्यक्ती आहे, तिचे मन इच्छा आहे, ती फक्त सेवा करायची आहे, जास्त बोलायचं नाही. जाती विचारू नका. दुसऱ्या जातीचा माणूस आम्हाला आमचा वाटतच नाही. आजही राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येतोय, आमचा हेतू एक आहे. आपण सगळं एकत्र येऊ, एसटी एसटी ओबीसी आणि काहीतरी करू. निमित्त आहे. आपण बोलणार का? आपण बोलणार का? ही वाईट गोष्ट आहे का? नाही. बाबासाहेब म्हणायचे माझा चांगुलपणावर विश्वास आहे. तो जात मानतो, पण बोलताना म्हणतो मी जात मानत नाही. तसं जास्त वर्तन करत नाही. चांगुलपणा. पण हा चांगुलपणा पुढे पुढे माणसाला ती गोष्ट करण्यास कारणीभूत ठरतो. दोन चांगले मित्र असतील, जेव्हा तिथे खाण्यानुसार एकत्र असेल आणि त्या दोन पोरांमध्ये जर लग्न झालं असेल तर हे डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही. असं होत. चांगुलपणा. बाबासाहेबांना चांगुलपणा विश्वास आहे. म्हणजे सगळा म्हणून बाबासाहेब म्हणतात की जात ही इथल्या राष्ट्रविरोधी आहे. बघा, मी भारत विरोधी म्हणत नाही, धर्मविरोधी म्हणत नाही, मी राज्यविरोधी म्हणत नाही. बाबासाहेबांच्या भाषणामध्ये जात ही राष्ट्रविरोधी आहे. जात ही तुम्हाला आम्हाला राष्ट्र करणार नाही. म्हणून मागाशी म्हणलं मी ती गाणं बंद करा. गाणं ते बंद करा. काय म्हटलं मी? त्या जातीचा उल्लेख आहे. जातीचा जो म्हणतो, जो जातीच्या अंगाने जे एकत्र येतो, समजायचं तो राष्ट्रविरोधी आहे. राष्ट्रविरोधांना भावना जात ही द्वेष उत्पन्न करते, दुजाभाव व्यक्त करते. ते आपले नाही, ते आपले नाही. माहिती चांगली आहे भागवत. अगोदर ते आपले नाही, त्यांचं आपलं होत नाही. आणि जात संकल्पना वेगळी बरं का. जात म्हणजे ज्यांचे नाते संबंध आहेत तो समूह म्हणजे जात. म्हणजे समजा पुण्यातले मराठा किंवा माळी आणि कोल्हापूरचे मराठा माळी हे वेगळे, हेच लग्न होत नाही. बाबासाहेबांचे छान पुस्तक लिहिले बरं का. जाती संबंधी लोकांना अजून एवढं माहिती नाही. ते पाळणं वेगळं परंपरेने, त्याचं विश्लेषण करणं वेगळं. ते म्हणजे जात नाही. सोयरे धायरे हे मिळून जात होते. आता कोल्हापूरचा मराठा आणि पुण्याचा मराठा लग्न नाही होणार. सातारा चांगलं लग्न होत नाही. ते म्हणजे जात ही राष्ट्रविरोधी आहे. म्हणजे काय? तुम्हाला मला एकत्र बांधण्यासाठी हे मध्ये येणार गोष्ट. हा, ती तुमच्या कोणाच्या अभिमानाची गोष्ट असेल, कुणाला एकत्र करण्याची गोष्ट असेल, ओके, काही नाही म्हणतो. जात नाकारत नाहीये मी.
तो माझा मुद्दाच नाही. पण राष्ट्र विरोधी आहे. राष्ट्र म्हणजे काय? तुम्हाला मनाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय एकत्र बांधणारी संकल्पना आहे. एक घट्ट. पण हे द्वेष कसं होतं? आपले नाही म्हणून सांगते. आपण बोलतो आपले 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 म्हणजे जातीचे. हा समाजसेवक आहे म्हणजे काय? लग्न जुळवतो कुणाचे? जातीचे. तू समाजसेवक नाही. मग त्यावर समाजशास्त्र वापरू नका. जातीतलं लग्न जमवतोय, जातीतल्या लोकांचे काम करतोय, मान काय होतो? समाजसेवक असं म्हणू नका. महात्मा फुलेंना समाजसेवक म्हणता येतो. कारण का? या माणसाने जातीचा विचार केला. त्यामुळे जातीत काम करणाऱ्या माणसाला काय करणार? तुला वाईट गोष्ट आहे का? कुणी करायचं मग? तो येऊन करत नाही, तो तर येऊन करतोय. ओके, तो त्याला काय करतं म्हणा? समाज सुधारक म्हणू नका. समाज ही संकल्पना फार व्यापक. एक संगतीच्या अंगाने आचार विचार व्यवहार यांचा एक खंडपणा समाज निर्मिती. म्हणून समाज निर्मिती के साथ राष्ट्र निर्माण करना है. आपण असं म्हणतो बघा. ते होत नाही आपल्याकडून. ते आपल्याकडून होत नाही. मी बाबासाहेबांनी धोके सांगितले. उपाय काय? उपाय सांगितले. बाबासाहेब म्हटले जात धर्म व राजकारण याच्यावरती राष्ट्र असलं पाहिजे. तुम्ही आधी राष्ट्राचा विचार केला पाहिजे, मग पक्षाचा, मग धर्माचा, मग जातीचा विचार केला पाहिजे. ज्या दिवशी तुमचं उलट होईल, ज्या दिवशी तुमचं उलट होईल, समजायचं बाबासाहेब म्हणले स्वातंत्र्य आपलं संकटात येणार. एकदम क्लिअर. राष्ट्र महत्वाचं आहे. माझा पक्ष आहे. बाबासाहेब म्हणायचे अगोदरच हजारो जाती आणि त्यांनी पुढचं घातीत केलं होतं. मीच वाचवतो बाकी की म्हणून आता हजारो जातीचे पंथाचे पक्ष येतील. काय म्हणले ते? हजारो जातीचे पंथाचे पक्ष येतील. कोणता पक्ष असू द्या, आम्ही तो की नाही त्यात बहुसंख्याने हाही जाते. कोणताही पक्ष असू द्या, आमचा जो त्यात बहुसंख्येने या धर्माचे लोक आहेत. अजून एक धोका आहे, तो म्हणजे राज्याच्या अनुषंगाने आम्ही विचार करतो. तिकडं पंजाबचं काय झालं, मला काय करायचं? उत्तर भारतात काय झालं, मला काय? मणिपूर पेटलं, मला काय करायचे? मी बातम्या सुद्धा बघणार नाही. क्रिकेट बघेल, धोका नाही. आजचा मग धोका काय वाटतोय? आता राजकीय नेते नाहीये. आता राजकीय फार कमी झाले. घ्या बरं नाव महाराष्ट्रामध्ये 3-4 नाव घ्या. अवघड आहे. आदरणीय शरद पवार साहेब असतील, आदरणीय गडकरी साहेब असतील, किती लोक राष्ट्रीय म्हणता येतील. पण हे बाहेर गेल्यावर त्याला लोक असतात का? आदरणीय ठाकरे साहेब होते, बाहेर गेल्यावर कोणी नेतृत्व होतं का? कोण नाही. कोणी नाही. डोक्याची घंटा, डोक्याची घंटा. आता राष्ट्रीय नेतृत्व शिल्लक राहिलं नाही. काय हातावर बोलता नसतं. लोकांना ममता बॅनर्जी तिकडं गेट असेल महाराष्ट्रामध्ये, गल्लीत सभा लावा, लोक नाही येणार. स्टॅलिन फार बाऱ्या असतील तिकडे दक्षिणेत, इथे अजिबात नाही. डोक्याची घंटा. म्हणजे पक्षामध्ये विभागलं गेलो. आता पक्ष सुद्धा स्थानिक झाले. पंचायत समिती, महानगरपालिका, पंचायत गट स्थानिक गटबाजी असावी या मताचा संधी आहे. तिथं मोठ्या पक्षांनी गुंतवू नये, अजिबात नाही. राष्ट्रीय पक्षांनी महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, ग्रामपंचायतीच्या राजकारणात उतरू नये या मताचा मी आहे. स्थानिक आघाडी होऊ द्या. तुला वर्ण निधी आणता त्रास होतो. आम्ही आजही म्हणतो जे केंद्रामध्ये सरकार आहे ते जर असेल महाराष्ट्रामध्ये तर विकास लवकर होतो. खाली पैसा येत नाही.
धोकादायक गोष्ट, ही गोष्ट धोकादायक आहे. म्हणजे जातीचे विभाजन आहे, अनेक राष्ट्रीय पक्ष आहेत, अनेक राज्यीय पक्ष आहेत आणि आम्हाला आमच्या पक्षाचं पडलं. आम्हाला आमच्या पक्षाचं पडले. कुणाचे किती आमदार किती मताने आले, कुणाचे खासदार किती मताने पडले, हे जर तुम्ही काढलं तर असं वाटतं हे देश वेड्यांचा आहे. हा देश वेड्यांचा आहे. याला स्वतःच्या हितापेक्षा कुणाचं हित मोठं वाटत नाही. मी बाबासाहेब म्हणले जातीचं हित बघतील, पंथाचं हित बघतील, पक्षाचं हित बघतील. तो आता चित्र काय आहे, स्वतःचं हित. पक्षाने मला तिकीट दिलं नाही का, ओके, दुसऱ्या पक्षात. म्हणजे एवढं झाडं खाली जाऊन बाबासाहेब वाटलं नव्हतं, असं बाबासाहेबांचा उल्लेख केला असता, त्याचा उल्लेख केला असता. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा इमेजिन केलं नाहीये असं होईल 75 वर्षात. माझ्या स्वाभिमानाला धक्का पोचला. पक्ष बदल, माझा भ्रष्टाचार बाहेर काढू शकतो, पक्ष बदल. मला चांगली सन्मानाची वागणूक दिली नाही, आमदार घेऊन खासदार घेऊन चेंज बदल. मी धोकादायक आहे, धोकादायक आहे. मला मान सन्मान पाहिजे. एक आमदार काळ होता, मी ते राज्य मुख्य उल्लेख करत नाही, आणि तोच मुख्य पक्षी. पण तो आमदार म्हटला मी 6 वेळा निवडून आलो, मला तुम्ही मंत्रीपद दिलं नाही, मी पक्षाचं असं केलं, मी पक्षाचं ते काम केलं, मी हा मेळावा घेतला, तो मेळावा घेतला, मला काय दिलं पक्षाने. बैठकीत तो मुख्यमंत्री म्हटले इकडे 6 वेळा निवडून आला म्हणे, एकदा तरी माझं नाव घेतलं का. काय म्हणा तो, एकदा तरी माझं नाव घेतलं का. माझं नाव घेतलं मुख्यमंत्री होते. पक्ष नाही, पक्ष नाही. म्हणजे आपण विकासाच्या गतीने जायला पाहिजे, माहीतच. मी आणि माझा देश, प्रत्येकाचा देश वेगळा, प्रत्येकाचा पक्ष वेगळा. जो बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आरपीआयचे, त्याचे हजारो तुकडे, 50 तुकडे झाले. का? अहम. तत्वासाठी जगायचं नाही, माझ्यासाठी जगायचं. आणि प्रत्येकाला शह देतोय. काय देतोय? शह देतोय. राजकारण पक्षाच्या बाहेर नाही, पक्षाच्या आतच. मुंडे बहिणी भावांना बाहेरच्या लोकांची भीती नाही, दोघांची एकमेकाला भीती. पवार कुटुंबामध्ये ताई आणि दादांना बाहेरची भीती नाही, दोघांना एकमेकाची भीती. राजकारण त्याला कळतं, सत्ता संघर्ष. म्हणजे आम्ही व्यक्तिगत आलो आता, म्हणजे एक बलिष्ठ राजकारण झाले आणि लोकशाहीच्या आम्ही चुकीच्या मार्गाने चाललेलो आहोत, याचं हे द्योतक आहे. पारतंत्र्य. आता पारतंत्र्य म्हणजे काय, कोणतं तरी इंग्रजी येऊन आमच्या राज्याकडे आता नाही, काय वेळ नाही. आता अफगाणिस्तान, कोणत्याही देशावर आता तुम्हाला पूर्ण ताबा घेता येणार नाही. अमेरिका पळून गेली, तू आदिवासी पळून गेला, मग तिथं आहे काय, एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला रोड नाही, खेचर आणि गाडू वापरला. तिथल्या माणसाने भारतावर राज्य केलं, आपल्याला तो इतिहास वेगळा आहे, त्यात मला कळायचंच नाही. आपल्याला काय पडायचंच नाही. ते बोलले की फरवेद नव्हता, ते सांगितलं मला. कसं हरलो, कुठं हरलो, कुणातून हरलो, किती नव्हतं म्हणाले ते. अरे बाप, असं वाटतं काय बोलत आहे, गर्वशी किती आणलं. आत्ता कसं होणार आहे, लोकशाही राहील, हुकुमशाही येईल. तुम्हाला तुमचे प्राथमिक जे अधिकार आहेत ते मिळणार नाही. कोणता देश तुमच्या राज्याकडे असं नाही, ते आर्थिक तुमच्या राज्याकडे. तुला एवढे पैसे देतो,
तो एवढं कर्ज देतो, आमच्या या कंपन्यांना मंजुरी दे. सगळ्या अमेरिकन कंपन्या कसं काय भारतामध्ये तिकडे ते दूर काढणाऱ्या त्रास होणाऱ्या कंपन्या अजिबात चालू देत नाही. लोक जागृत आहेत, बंद कर, विकास आर्थिक नाही. मी झालं काय का विकास करायचे, चल बाहेर भारत म्हणून चर्चित. जर बॉम्ब बनवला तर टाकू भारतावर. लोक किती लोक मारतायत. चाचणी करणारा आपण प्रदेश आहे, चाचणी. तर गर्वचे खाऊन भारतीय म्हणा, 10 वेळा विचार करा. आपला काय विचार, आपल्याकडे जग कसं बघतंय 10 वेळा विचार करा. आपल्याला बाहेर किंमत नाही, आपली बाहेर किंमत नाही. भारतीय मतदार वेगवेगळ्या आम्ही बघते. तुम्ही आम्ही घालून दिली किंमत आहे. मग आजची हुकुमशाही देणार आहे, स्वातंत्र्य देणार आहे, तर ते तुम्हाला तुमचाच देश आहे, तुमचाच पक्ष आहे असं वाटेल, पण तुम्ही सुरक्षित नसणार. जोपर्यंत तुम्ही हुजरीगिरी करू शकत नाही, करत नाही, तो पण तो दाखला येणार नाही. कोणाचं तरी बौद्धिक, मानसिक, आर्थिक गुलामीत तुम्हाला गुलामी करावं लागते. कोणीतरी निर्णय घेणार आणि तुम्ही वागाय, त्या लोकशाही म्हणायचे. वरून आदेश आलेले आहेत, असे कपडे घाल, ओके. आता असं होणार आहे, असं होणार आहे. कोणताही एक देश दुसऱ्या देशावर पूर्ण कब्जा नसतात. किंवा तुम्ही तुमचा माल तयार करायचा नाही, आमचा माल खरेदी करायचा. खबरदार जर तुम्ही दुसरं माल घेतला तर. हो, तुम्ही तुमच्या तोफा तयार करायचा नाही, आमच्या घ्यायचा. तुमचं विमान तयार करायचं नाही, आमचं. मिसाईल तुमची नाही, आमची. तुमच्या श्रमाचा, तुमच्या उत्पन्नाचा तुम्हाला फायदा होणार नाही, अशी सिस्टीम तयार होईल. आणि आम्ही त्या दिशेने आज वाटचाल करतो. आमचं स्वातंत्र्य असं चाललंय. देश स्वातंत्र्यात गेल्यावर आमचं स्वातंत्र्य जाईल, आता तसं होणार नाही. देश आर्थिक संकटात आणला जाईल. देशामध्ये वेगवेगळ्या विभाजन केलं जातील, लढवलं जाईल, आणि तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल. तुम्ही एवढं काम करायचं प्रश्न म्हणून काही घराणे तयार होती. बाबा म्हणले होते तिथं भारतीय लोकांचे काही विशिष्ट समूह हे राजे होते, त्यांच्या टोक्यात अजून राजा गेलाच नाही. कॉमन माणसाने उभं राहायला लोकांना आवडतच नाही. युटीमध्ये एक गरीब माणूस उभा राहिला, त्याला नाव टाकला, तू कसं काय माझ्यावर उभं राहतो. डोक्यात हवा. मी आदरणीय बाळ गंगाधर टिळक यांना समजून घेऊ शकतो. ते म्हणाले होते, तेली तांबुळी कुणबी यांनी संसदेत जाऊन काही नांगर हाकायचा का. म्हणजे तिली तांबुळी ओबीसी यांनी काही संसदेत जाऊन नांगर हाकायचा का. म्हणजे हे खासदार होता कामा नाही. खासदार कोणी व्हायचं, तुम्ही कष्ट करा, सेवा. ती जात मानसिकता होती, वर्ण मानसिकता होती. शब्द फार वेगळा आहे परत. आणि त्यांचेच ताकद काय म्हणायचे की लोकमान्य टिळकचे लोकमान्य आहे आणि तेली तांबुळ्यांचे नेते आहे. कुणाचे? तेली तांबुळ्यांचे. इतिहास पुन्हा तोच पुढे येतो. इतरांनी आमदार खासदार व्हायचं नाही, आम्ही. इतरांनी कलेक्टर व्हायचं, आरक्षणातून एसटी ओबीसी नाही, आम्ही डायरेक्ट ऐकतो. समजून घ्या. आणि हेही आरक्षण बंद व्हायला वेळ लागणार नाही. राजकीय आरक्षण 10 वर्षाचे ते आता याने वाढवले. कोणत्या लोकांनी अर्ज केला राजकीय आरक्षण वाढवा, दाखवा. एक अर्ज बघत आहे. कोणीच अर्ज केला नाही की 10 वर्ष आरक्षण वाढवा. कोणतं? राजकीय आमदार खासदार. पण प्रत्येक पक्ष वाढवतोय.
यांची लोकसंख्या जास्त आहे. उद्या हे आरक्षण काढल्यामुळे एकत्र येऊ नये. हा, नोकऱ्यामधलं आरक्षण वेगळे, ते कायमचे असं म्हणणार नाही. बाबासाहेब म्हणले त्याच्यात आयोग बसवा, आणि आयोग सर्वांची प्रगती झाली काय, प्रगती झाली असेल तर काढून टाका, आणि झालं नसेल उपाययोजना करा. उपाययोजना करावं लागतील. आयोग बसवलं तर लोक बसवतात आरक्षण 10 वर्ष होतं राजकीय, म्हणजे आम्हीच आता आमचे शत्रू होत चाललेलो. कॉमन माणसाला कसं वागावं कळतच नाही, त्याला कोणता निर्णय घ्यावा हे कळतच नाहीये. तो झुंडशाही चाललाय, झुंडशाही. जर आमचं ऐकण्याचं बघतो, मत या पक्षाला द्यायचं, मत याला द्यायचं. लोकशाहीला वेठीत धरतोय आम्ही, तुम्ही आम्ही आवाज उठवत नाही. तुम्ही आम्ही शिकलेले डरपोक, म्हणजे बाबासाहेब म्हणले होते बेईमानी, इथली बेईमानीमुळे भारत स्वातंत्र्य गमावून बसता. आता भीतीपोटी स्वातंत्र्य गमावून बसतोय, निष्काळजीपोटी गमावून बसतोय. मी म्हणतो मला माझा पगार मिळतोय ना. पुढचं वाक्य वेगळं आहे, दुनिया गई भाडणी. अशी मानसिकता झाली, शेजारी काढायला घेऊन द्या नाही. धोकादायक आहे. स्वतःच बघणं, स्वतःसाठीच जगणं, स्वतःचा विचार करणं हे भारतीय लोकशाहीला घातक आहे. आजच्या संविधान दिनानिमित्त आपण ही प्रतिज्ञा घेऊया, किंवा मी माझ्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये स्वतःच हित पाळणार नाही, राष्ट्राचं हित. स्वतःच हित पण थोडं पाहतोच ना. घरावर कोणी तुळशीपत्र ठेवून जगत नाही, पण राष्ट्रीय विचार करत असताना, राज्याचा विचार करत असताना कोणता पक्ष, कोणता जाहीरनामा माझ्या राज्याला व्यवस्थित पुढे घेऊन जाऊ शकतो त्या अनुषंगाने मतदान करणार. अनेक लोक म्हणतात की मी मत माझं वायाला गेलं कारण का माझा उदर पडला. अरे वाया कसं गेलं? तुझं मत, तुझी भूमिका आहे. तुझं मत म्हणजे काय आहे? तुझी भूमिका आहे, राजकीय भूमिका. काय असावं, कसं असावं, असा विचार करणं म्हणजे तुम्ही कसं बघता लोकशाहीकडे. निवडून आलं मत माझं कामाला आलं, तू कामाला आलं. म्हणजे भागवत साहेबांना, पाटील साहेबांना 10,000 मत पडली. या विचाराची एवढी माणसं आहे, या फक्त एवढी माणसं आहे. पुढचा मग विचार करतो, त्याला पावली फुटते, पक्षी असून पुढे येतो. लोकशाहीच्या वाटायच्या आपण वेगळ्या संकल्पना वापरतोय, वेगळे शब्द वापरतोय. असं न वापरता राष्ट्रहित पहिलं ठेवून आपण वागलं. धर्म, जात, पंथ, प्रदेश सुटका करून ते बाजूला ठेवा. किमान आमदार खासदारीच्या वेळी, अन्यथा तुम्ही नाही, तुमची पिढी पुढची गुलाम आहे. गुलाम म्हणजे काय? तुमचं स्वातंत्र्य हिरावून सुरू आहे, तुमचं जगणं मुश्किल होईल. आजही माणूस सेवा निवृत्त झाल्यावर सुद्धा कर्जाचा हप्ता भरतोय. पाश्चात्य देशामध्ये 2-3 पगारात कर्ज, गाडी सगळं होतं. हे आपलं स्वातंत्र्य गमावण्याचं अनेक लक्षण आहे. असू द्या, फार वेळ झालेला आहे. तर तुम्हाला सूचना आलेली आहे, हळूच सर गुरखा म्हणजे याचं फार बोलू शकतो आपण. तर माझी तुम्हाला विनंती आहे, ते काय भाषण नाही. एका नागरिकाने दुसऱ्या नागरिकाला केली भूल झाली की आपण काय गमावून बसून चाललेलो आहोत, कोणत्या धुंदीत आहोत. आपण आपलं हित न पाहता राष्ट्रहित पाहून कसं वागलं पाहिजे या अनुषंगाने वर्तन करावं. हा राष्ट्रहित पाहणे म्हणजे जाती मोडणं हे पक्का आहे. कोणाने तेच सांगितलं, जाती मोडल्या पाहिजेत म्हणून जातीचे मित्र करू नका, जातीच्या गल्लीत राहू नका, आणि जमल्याच जातीत लग्न करू नका. हा मी आमच्या मुलांना संदेश देत असतो. किती पाळायचा ते तुम्ही बघा, पण या अंगाने प्रयास केला पाहिजे. पुन्हा एकदा आदरणीय पारदे सर, भागवत सर यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.